श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 23 एप्रिल वार गुरुवार आणि या दिवशी गुरुवारी येत आहे गुरुपुष्यामृत योग. 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग हा रात्री 8:57 सुरू होऊन तो पहाटे 6:17 असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होतो. हा योग सर्व कार्यांसाठी अतिशय अत्यंत शुभ समजला जातो. या योगांवरती सोने चांदी खरेदी केली जाते. ते अतिशय शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते आणि अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अतिशय अत्यंत शुभ मानले गेले आहे. गुरुपुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधी नाव शिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायक किंवा मांगलिक तारा असं देखील म्हटलं जातं. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. माता लक्ष्मीच्या स्तोत्राचं मंत्राचं पठण करायचं आहे. आपल्या कुलदेवीचा जप करायचा आहे. असं केल्याने जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि वैभव माता लक्ष्मीच्या कृपेने येत असते. त्याचबरोबर धनप्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर त्या गुरुपुष्यामृत योगांमध्ये माता लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगांमध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्पना, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची, आई भगवतीची मनोभावे सेवा, पूजा ही करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणेच हा दिवस अतिशय अत्यंत शुभ मानला जातो. या योगांवरती तुम्ही जे काही काम करतात ना ते अगदी यशस्वी होते. आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पतिवार या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनी महाराज असून त्यांची देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध थेट भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि बृहस्पती देव यांच्या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा त्या अतिशय अत्यंत प्रभावी मानल्या जातात. शास्त्रानुसार माता लक्ष्मीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, वैभव, समृद्धी आणि यशासाठी हा दिवस अतिशय अत्यंत अनुकूल मानला जातो. म्हणूनच गुरुपुष्यामृत योगांमध्ये आपल्याला काही अतिशय अत्यंत प्रभावशाली सेवा आणि उपाय करायचे आहेत. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगांमध्ये तुम्ही काही नाही केलं तरी देखील चालेल बरं का, परंतु गाईला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे. ही वस्तू गाईला खाऊ घातल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल. आपलं 7 पिढ्यांचं जे काय दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती हळूहळू करत दूर होईल आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण ही इच्छा पूर्ण होणार आहे. आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे. त्यामुळे आपल्याला गुरुपुष्यामृत योगांवरती गुरुवारी गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा.
तर बघा मित्रमैत्रिणींनो, गुरुवारी म्हणजेच गुरुपुष्य अमृत योगांच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अंथरुणामध्येच आपल्याला भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, ध्यान करायचं आहे. कारण की बघा, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचं आपल्याला ध्यान करायचं आहे. देवगुरु बृहस्पतीचं स्मरण करायचं आहे. स्नान करत असताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे. असं केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धता होत असते. आपलं शरीर मन जे आहे तर ते पवित्र होतं आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100% पुण्य प्राप्त जे आहे तर ते होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. शक्य असेल तर या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करा. शक्यतो करून काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करणं टाळायचं आहे. आता सर्वप्रथम आपल्याला आपल्या अंगणामध्ये थोडीशी पाण्यामध्ये हळद टाकायची आणि त्या पाण्याने आपल्याला आपल्या अंगणामध्ये सडा मारून घ्यायचा आहे, पाणी शिंपडून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला छोटी का होईना छोटीशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर आपला उंबरठा पूजन जे आहे तर ते आपल्याला करून घ्यायचं आहे. उंबऱ्याला आपल्याला हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे. यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा धूप लावून प्रज्वलित करायचा आहे. आणि कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्निदेवतेच्या साक्षीने केला तर तो भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचतो आणि आपल्याला केलेल्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असतं. या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णुदेवांसोबतच माता लक्ष्मीची पूजा करायची, भगवान कुबेर देवांचं ध्यान करायचं, पूजा करायची. कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देत असतात. देवादिदेव महादेव हे संकटनाशक आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि लक्ष्मीप्राप्ती झाल्यावरती तिचा आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे, त्याचप्रमाणे संरक्षण झालं पाहिजे. यामुळे या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला खास विशेष एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कनकधारा स्तोत्रम, श्री सूक्तम, पुरुष सूक्तम, महालक्ष्मी अष्टकम हे पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं आपल्याला किमान 108 वेळा जप करायचा आहे. अशी पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे. कलश स्थापना केल्याने घरामध्ये धनधान्य वृद्धी आणि लक्ष्मीप्राप्ती होते. आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची आहे तर बघा, तुम्ही गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही ही गोसेवा जी आहे तर ती करू शकता. कारण हिंदू धर्मामध्ये गोमातेला गंगा गायत्री अनन्य साधना असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून कामधेनू गायीच्या स्वरूपामध्ये झाला होता. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मी स्वरूपसुद्धा मानलं जातं. गायीच्या शरीरामध्ये म्हणजेच पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गाय ही 11 रुद्राची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्याची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो ना त्याच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होतात. पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते. साक्षात भगवान श्रीहरी विष्णुदेवांनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा जी आहे ना तर ती केली होती बघा. आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा प्राप्त झालं होतं. म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून गुरुपुष्य अमृत योगांमध्ये ही गोसेवा जी आहे ना तर ती करायची आहे. आता ही गोसेवा आपण जी चपाती बनवणार आहोत ती गायीकरता आपल्याला बनवायची आहे. कणिक मळताना आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद जी आहे तर ती घालायची आहे. गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी हळदीला विशेष महत्त्व असतं. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील जे काही अशुभ ग्रह आहेत तर ते बलवान होतो आणि आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या काही पैशाच्या आर्थिक अडचणी समस्या आहेत त्यापासून आपल्याला नक्कीच मुक्तताही मिळत असते. तर आपल्याला कणकेमध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. त्यापासून एक छानशी चपाती
चपाती पोळी जी आहे तर ती आपल्याला बनवून घ्यायची आहे. त्या चपातीवरती आपल्याला थोडंसं तूप जे आहे तर ते लावायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला थोडीशी चणा डाळ, हरभरा डाळ जी आहे तर ती भिजू घालायची आहे आणि ती भिजलेली डाळ त्या पोळीवरती तुम्हाला थोडीशी ठेवायची आहे. त्यानंतर ती सुद्धा भिजूनच ठेवायची, कारण की हरभऱ्याच्या डाळीला साक्षात भगवान श्रीहरी विष्णुदेवांचं स्वरूप मानलं जातं आणि गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी हरभऱ्याची डाळ खरेदी करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. तुम्ही सोनं चांदी खरेदी केलं नाही तरी चालेल, पण अगदी तुम्ही 20 रुपयाची 10 रुपयाची डाळ जी आहे तर ती आवर्जून तुम्ही खरेदी करायची आहे. अशी हरभऱ्याची डाळ आपल्याला घरी आणल्यामुळे साक्षात भगवान श्रीहरी विष्णुदेव आपल्या घरी आल्यासारखे आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. तर आपल्याला मुठभर हरभऱ्याची डाळसुद्धा त्या चपातीवरती ठेवायची. त्यानंतर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा. गाईला ही चपाती डाळ गुळाचा खडा ठेवलेली जी आहे चपाती तर ती दिल्यामुळे आपले ग्रह दोषांपासून मुक्तता मिळते आणि राहू, केतू, शनी, मंगळ या दोषापासून आपल्याला मुक्तता मिळत असते. किंवा तुम्ही गाईला पिवळी केळीसुद्धा खायला देऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते. ज्यांना हे शक्य आहे पोळी, डाळ आणि गूळ खाऊ घालणं त्यांनी हा उपाय करा. सोबतच दुसरा उपाय सांगते तुम्हाला. तर एक पिवळा बटाटा जो आहे ना, आलू, तर तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला त्याला हळद थोडीशी लावायची आहे ओली करून आणि तो थोडासा सुकवायचा आणि त्यानंतर हा बटाटा तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे. तुम्हाला याचेसुद्धा काय परिणाम दिसतात करून बघा. किमान प्रत्येक गुरुवारी हा उपाय करा. या गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करा. असं तुम्ही 1-2 महिने करून बघा हा उपाय पूर्ण विश्वासाने. फक्त आपल्याला गाईची मनोभावे सेवा पूजा जी आहे तर ती करायची आहे. सर्वप्रथम गाईच्या पायावरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे. गाईला हळदी कुंकू लावायचं आहे. धूप दीपाने ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वस्तू खायला द्यायची आहे. यामुळे काय होतं बघा, आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान होतो. बुधग्रह हा नोकरी व्यवसाय करिअरशी संबंधित मानला जातो. जर आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला नोकरी, व्यवसाय, करिअरमध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागतं. तर या 3 पैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही गायला खायला देऊ शकता किंवा अगदी तुम्ही 3ही वस्तू या दिवशी खायला दिल्या तर अतिशय उत्तम. गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही हा उपाय सेवा जी आहे तर ती करू शकता किंवा मग तुमच्या दारावरती एखादी गाय येत असेल तिची तुम्ही सेवा करू शकता किंवा मग एखाद्याच्या घरी असेल तर त्या गोठ्यामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ही सेवा जी आहे तर ती करू शकता. कारण की गाय जी आहे तर ती तुम्हाला कुठे ना कुठे जवळपास गेल्यावर भेटणारच आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्याला हे खाऊ घालून झाल्यानंतर काय करायचं आहे बघा, गाईला आपल्याला 5 किंवा 3 किंवा 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. आपल्या प्रदक्षिणा करून झाल्यावरती गाईचा जो उंचवटा असतो तिथे तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवायचा आहे. तुमच्या मनातील जी काय कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. गोमातेला पाठीमागून तुम्हाला म्हणजे शेपटीकडनं नमस्कार करायचा आहे. परत तुमची इच्छा बोलायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. शक्यतो करून एक सांगेन, आता गाईला तुम्ही ह्या ज्या वस्तू देणार आहे तर हातामध्ये आपल्याला ह्या गाईला खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण असं म्हटलं जातं की ज्या गाईला आपण हातातून या वस्तू खाऊ घालतो ना तिची जिभेचा स्पर्श जो आहे तर तो आपल्या हाताला झाला त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही दोष आहेत, दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत ही होत असते. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा पाजायचं आहे. आपल्याला गाईभोवती सांगितल्याप्रमाणे 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावशाली मंत्राचा जप करायचा आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर गाईच्या पायाखालची थोडीशी माती तुम्हाला घ्यायची आहे आणि ती आपल्या कपाळावरती त्या मातीने एक टीका जो आहे ना तर तो लावायचा आहे. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो त्याचप्रमाणे तिच्या चरणाखालची धूळ जी आहे तर ती मस्तकी लावतो तर त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं आणि तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे ना
तर ते प्राप्त होत असतं. गायीला स्पर्श करून जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवरती हात फिरवायचा, आपल्या मनातली इच्छा बोलायची. अतिशय ही उच्च कोटीची सेवा आहे बरं का. ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा नष्ट होणारच आहे. परंतु आपल्या 7 पिढ्यांचं जे काय दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे ना, तर ही सुद्धा नष्ट होणार आहे. कारण की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता जे आहेत तर ते निवास करत असतात आणि आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होत असतो. म्हणून सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जी सेवा शक्य होईल, जो उपाय करणं शक्य होईल तो उपाय नक्की करून बघा. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी 3 उपाय सांगितलेले आहे. ज्यांना 3ही उपाय करणं शक्य असेल त्यांनी 3ही केले तर अतिशय उत्तम. नाही जमलं तर एक उपाय तरी आवर्जून करून बघा. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.